श्वेत रात्री फ्योदोर दोस्तोयेव्स्की. नास्तेन्काची गोष्ट. गोष्टीचा अर्धा भाग तर तुम्हाला माहीत आहेच. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की माझी म्हातारी आजी आहे. उरलेला अर्धा भागही या पहिल्या अर्ध्या भागा एवढाच असेल तर मग झालंच. मी तिचं बोलणं तोडत म्हणालो, शांत बसा आणि ऐका. पण आधीच एक सांगते, माझं बोलणं तोडायचं नाही तर मग माझं बोलणं चुकतं. शांतपणे ऐका माझं बोलणं. मला म्हातारी आजी आहे. मी तिच्याकडेच अगदी लहानपणापासून आहे, कारण माझे आईवडील वारलेत. असं बघा की आजी अगोदर श्रीमंत होती आणि म्हणूनच आता ती पूर्वीचे दिवस आठवत बसते. तिनंच मला फ्रेंच शिकवलं आणि नंतर मला शिकवायला शिक्षक ठेवला. मी जेव्हा 15 वर्षांची झाले, आता मी 17 वर्षाची आहे. मी जेव्हा 15 वर्षाची झाले तेव्हा माझी शिकवणी थांबवली आणि याच सुमाराला मी जरा चुकीचं वागले. मी काय केलं हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण इतकं सांगितलं तरी पुरे की चूक लहानशी होती, पण आजीने मात्र मला एके दिवशी सकाळी जवळ बोलावलं आणि मला म्हणाली की ती आंधळी आहे, त्यामुळे माझ्यावरती लक्ष ठेवू शकत नाही. तिनं पिन घेतली आणि माझा आणि स्वतःचा कपडा एकमेकांना टाचून टाकला. म्हणाली, मी जर माझं वागणं सुधारलं नाही तर संपूर्ण आयुष्यभर आम्हाला असंच बसावं लागेल. सुरुवातीला तिच्यापासून अजिबात दूर जाता येईना. काम करा, वाचा, अभ्यास करा, थोडक्यात प्रत्येक गोष्ट तिच्याजवळ बसूनच. एकदा मी तिला फसवायचा प्रयत्न केला आणि माझ्या जागी फ्योक्लाला बसवलं. फ्योक्लाला म्हणजे आमची मोलकरीण. ती बहिरी आहे. माझ्याऐवजी फ्योक्ला बसली. आजी तेव्हा आरामखुर्चीत झोपली होती. मी जवळच राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेले, पण ते काही फार बरं झालं नाही. मी नसताना आजी जागी झाली आणि मीच गुपचूप बाजूला बसली आहे असं समजून काहीतरी विचारायला लागली. आजी काहीतरी विचारते हे फ्योक्लाला दिसलं, पण काय ते काहीच ऐकू येईना. आता काय करावं याचा खूप विचार तिनं केला आणि मग पिन काढून टाकली आणि पळत सुटली. नास्तेन्का थांबली आणि खदखदून हसायला लागली. मी सुद्धा तिच्याबरोबर हसायला लागलो. ती ताबडतोब थांबली. ऐका, तुम्ही हसू नका आजीला. मी हसते कारण ते सगळं इतकं विनोदी आहे. काय करणार, आजी जरी अशी असली तरी मला आवडते ती थोडीफार. तर मग तेव्हा माझी चांगली खरडपट्टी निघाली. ताबडतोब मला पुन्हा जागेवर बसवण्यात आलं आणि हलायचं तर नावच सोडा. हो, आणि मी तुम्हाला सांगायलाच विसरले की आमचं म्हणजे आजीचं स्वतःचं घर आहे. म्हणजे छोटंसंच आहे, पण 3 खिडक्या असलेलं, संपूर्ण लाकडी आणि आजी इतकंच जुनं पुराणं. वरच्या बाजूला पोटमाळा आहे आणि त्या पोटमाळ्यात आमच्याकडे एक नवा भाडेकरू आला. म्हणजे आधी पण भाडेकरू होता का, मी विचारलं. नास्तेन्का म्हणाली, होता तर. त्याला तुमच्यापेक्षाही चांगलं गप्प बसता यायचं. खरंच तो जीपसुद्धा कधीतरीच उचलत असेल बोलायला. तो होता म्हातारा, मुका, आंधळा अन लंगडा. अखेरीस त्याला जगताच येईना अन तो मेला. मग नवा भाडेकरू ठेवावा लागला, कारण भाडेकरूशिवाय आम्हाला राहता येत नाही. भाडं आणि आजीला मिळणारं पेन्शन एवढंच आमचं उत्पन्न आहे. नवा भाडेकरू अगदी मुद्दाम
असावा असा तरुण माणूस होता. तो इथला नव्हता, परगावाहून आलेला होता. त्याने घासाघीस केली नाही म्हणून आजीनं त्याला ठेवला. पण मग मला विचारलं, काय ग नाचतेन का? हा भाडेकरू तरुण आहे की नाही? मला काही खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी म्हणाले, नाही आजी, अगदी तरुण पण नाही, पण अगदी म्हाताराही नाही. आजीनं विचारलं, दिसायला चांगला आहे का? मला खोटं सांगायचं नव्हतं. मी पुन्हा म्हटलं, हो आजी, दिसायला चांगला आहे. आजी म्हणाली, हाय रे माझा भोग नुसता. पोरी, मी हे तुला अशासाठी विचारते की तू त्याच्याकडे बघूसुद्धा नकोस. काय बाई दिवस आलेत. इतका लहान वयाचा भाडेकरू, तो सुद्धा दिसायला चांगला. पूर्वीसारखं नाही आता. आजीला सगळं पूर्वीसारखं लागत असतं. पूर्वी ती तरुण होती. पूर्वी सूर्य जास्त उबदार होता. पूर्वी साय इतकी चटकन नासत नसे. सगळं काही पूर्वी. तर मी अशी गप्प बसले होते, पण स्वतःशी म्हणत होते, आजीच या गोष्टी माझ्या डोक्यात कशासाठी भरवते? तरुण आहे का? अन दिसायला चांगला आहे का भाडेकरू? पण तेवढंच. मी फक्त तेवढाच विचार केला आणि पुन्हा टाके मोजायला अन मोजे विणायला लागले. अन मग नंतर मी ते साफ विसरून गेले. असंच एकदा सकाळी भाडेकरू आमच्याकडे आला आणि विचारायला लागला की त्याच्या खोलीला आम्ही वॉलपेपर चिकटवून देणार होतो, त्याचं काय झालं? शब्दाने शब्द वाढत गेला. आजीला बडबड करायला हवीच असते. ती म्हणाली, नाचतेंका, माझ्या झोपायच्या खोलीत जा आणि हिशोबाच्या वह्या घेऊन ये. का कोण जाणे, पण मी थोडीशी लाजले आणि झटकन उठले. मी विसरलेच होते की माझे कपडे आजीच्या कपड्यांशी टाचलेले आहेत. भाडेकऱ्याला दिसू नये अशी हळूच पिन काढून टाकण्याऐवजी मी इतकी पटकन हलले की आजीची आराम खुर्चीसुद्धा ओढली गेली. भाडेकऱ्याला सगळं समजलंय हे मला दिसलं. माझा चेहरा लाल झाला. पाय कोणीतरी कापावेत तशी मी एका जागी खिळले अन अचानक मला रडू कोसळलं. त्या क्षणी मला इतकं वाईट वाटलं, इतकी शरम वाटली की जमीन मला गिळेल तर बरं. आजी ओरडायला लागली, उभी का राहिलीयस? माझी अवस्था अजूनच वाईट झाली. भाडेकऱ्यानं जसं ते पाहिलं की मला अजूनच शर्मिंद व्हावं लागतंय, तशी त्याने माफी मागितली आणि ताबडतोब निघून गेला. तेव्हापासून बाहेर अंगणात जरी आवाज झाला तरी मला मेल्याहून मेल्यासारखं होऊ लागलं. जर मला असं वाटलं की भाडेकरू जातोय की मी लगेच हळूच पिन काढून ठेवायची. फक्त तो नसायचा, तो यायचाच नाही. असे 2 आठवडे गेले. त्याने फ्योकलाबरोबर निरोप पाठवला की त्याच्याकडे पुष्कळ फ्रेंच पुस्तकं आहेत आणि ती सगळी चांगली आहेत, त्यामुळे वाचायला हरकत नाही. तर कंटाळा येऊ नये म्हणून मी ती वाचावीत असं आजीला वाटतंय का? आजीने आनंदाने होकार दिला. फक्त ती पुस्तकं चांगली नीतिमान आहेत का असं विचारत राहिली. म्हणे, जर चांगली पुस्तकं नसतील तर तू अजिबात वाचू नको नाचतेंका. तू वाईट साईट गोष्टी शिकशील. काय शिकणार मी आजी? काय लिहिलेलं असतं त्यात? त्यात लिहिलेलं असतं की कसे तरुण लोक चांगल्या वळणाच्या मुलीशी घसट वाढवतात, त्यांच्याशी लग्न करायचं आमिष दाखवून कसं त्यांना घरातून बाहेर काढतात, मग नंतर त्या अभागी मुलींना कसं वाऱ्यावर सोडून देतात आणि कशी त्या मुलींची वाताहत होते, दुःखद अंत होतो ते. आजी म्हणाली म्हणे की तिने असली खूप पुस्तकं वाचलीत, त्यात इतकं छान वर्णन असतं की रात्रभर बसून वाचलेत. म्हणे, नाचतेंका, बघ, तू असली पुस्तकं वाचू नको. कसली पुस्तकं पाठवलेत त्यानं? वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्या आहेत आजी.
वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्या? पुरे झालं, त्यात काही वाह्यातपणा तर नाही ना? बघ नीट, त्यानं काही चिठ्ठी चपाटी तर घातली नाही आहे ना आत? नाही आजी, काही चिठ्ठी बिठ्ठी नाही आहे. तू पुस्तकाच्या कव्हरच्या आत बघ. काही वेळा कव्हरच्या आत चिठ्ठ्या घालतात हे हरामखोर. नाही आजी, कव्हरच्या आतमध्येही काही नाही. ठीक आहे मग. तर मग आम्ही साधारण महिना दीड महिना वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्या वाचल्या. मग त्यानं आणखीन पुस्तकं पाठवली. पुष्किनची पाठवली. इतकी पाठवली की मला पुस्तकांशिवाय राहणं अशक्य झालं आणि चिनी राजपुत्राशी लग्न करण्याची स्वप्न पाहायचं मी थांबवलं. मग असंच एकदा माझी अन भाडेकरूची जिन्यात गाठ पडली. आजीनं मला कशासाठी तरी पाठवलं होतं. तो थांबला. मी लाजले, पण तो पण लाजला. मग हसून त्याने अभिवादन केलं. आजीच्या तब्येतीची चौकशी केली आणि विचारलं की मी पुस्तकं वाचली का? मी उत्तर दिलं, वाचली. म्हणाला, तुम्हाला सगळ्यात कोणतं आवडलं? मी म्हणाले, आयव्हान हो आणि पुष्किन सगळ्यात जास्त आवडले. ह्या वेळेला ते एवढ्यावरच संपलं. आठवडाभराने मी पुन्हा त्याला जिन्यात भेटले. ह्या वेळेला आजीने पाठवलं नव्हतं, तर मलाच काहीतरी हवं होतं. 2 वाजून गेले होते आणि भाडेकरू या वेळेला घरी येत होता. नमस्कार, तो म्हणाला. नमस्कार, मी उत्तरले. तुम्हाला दिवसभर आजीपाशी बसायचा कंटाळा कसा येत नाही? तो म्हणाला. जसं त्यानं मला हे विचारलं तशी मी का कोण जाणे तांबडी लाल झाले, शरमले. मला याचं वाईट वाटलं की आता बाहेरच्या लोकांनीसुद्धा या गोष्टींची चौकशी सुरू केली. मला त्याचं उत्तर द्यायचं नव्हतं आणि तिथून निघून जायचं होतं, पण माझ्यात तेवढी शक्ती नव्हती. तो म्हणाला, ऐका, तुम्ही चांगले आहात. मी तुमच्याशी असं बोलतोय याबद्दल मला माफ करा, पण तुमच्या आजीपेक्षाही मी तुमचं अधिक भलं चाहतो अशी ग्वाही देतो मी तुम्हाला. जिच्याकडे जाता येता येईल अशी कोणी मैत्रीण नाही का तुम्हाला? मी सांगितलं की कोणीच नाही. एकच होती, माशेन्का. तीसुद्धा पस्कोवला गेली. तो म्हणाला, पस्कोव हे रशियातील मॉस्कोजवळचं एक गाव. तीसुद्धा पस्कोवला गेली. तो म्हणाला, माझ्याबरोबर थिएटरला याल का? मी म्हणाले, थिएटर? आजीचं काय? तुम्ही हळूच आजीपासून. नाही, मी आजीला फसवणार नाही. अच्छा, ठीक आहे. अच्छा, तो म्हणाला, पण वर काहीच बोलला नाही. फक्त जेवण झाल्यावर तो आमच्याकडे आला, बसला. खूप वेळ आजीशी गप्पा मारल्या. मी कुठे बाहेर जाते की नाही, कोणी ओळखीपाळखीचे आहेत की नाही, अशा सगळ्या चौकशा केल्या. मग एकदम म्हणाला, आज मी ऑपेराची बाल्कनीची तिकीटं काढली आहेत. द बार्बर ऑफ सेव्हिल इटालियन संगीतकार रोस्सिनी 1792 ते 1868 यांची सांगीतिका द बार्बर ऑफ सेव्हिल दाखवतायत. माझ्या ओळखीचे लोक येणार होते, पण ते अचानक नाही म्हणाले. त्यामुळे आता माझ्याकडे एक तिकीट आहे. द बार्बर ऑफ सेव्हिल. अगं बाई, म्हणजे पूर्वी दाखवायचे तोच का? आजी एकदम म्हणाली, होय होय, तोच तो बार्बर ऑफ सेव्हिल. असं म्हणून
त्याने माझ्याकडे बघितलं. सगळी गोष्ट ध्यानात येऊन मी लाजले. माझी छाती उत्सुकतेने धडधडायला लागली. तर चांगलाच माहिती आहे मला. पूर्वी मी एकदा एका हौशी प्रयोगात त्यात रोझिनाचं काम केलं होतं, आजी म्हणाली. भाडेकरू म्हणाला, मग आज येतात का? माझं तिकीट फुकट जाणार नाही. हो येऊ की. न यायला काय झालंय काय? ही नास्तेंका पूर्वी कधीच थिएटरला गेली नाही आहे. अरे देवा, केवढी मजा. आजीने ताबडतोब आवरलं, नवे कपडे केले अन गेलो. आजीला दिसत नसलं तरीसुद्धा तिला गाणं ऐकायचं होतं आणि शिवाय ती तशी दयाळू आहे. तिला मला समाधान मिळवून द्यायचं होतं. आम्ही तर कधीच थिएटरला गेलोच नसतो. द बार्बर ऑफ सेव्हिलच्या माझ्या मनावर काय परिणाम झाला ते मी तुम्हाला सांगत बसत नाही. पण ही संपूर्ण संध्याकाळ आमचा भाडेकरू माझ्याकडे असं बघत होता, माझ्याशी अशा तऱ्हेने बोलत होता की मला ताबडतोब समजलं की सकाळी तो मला पारखत होता. मी एकटी त्याच्याबरोबर जायला तयार होत होते का ते बघत होता. पण काय मजा आली. मी बिछाणावर पडले तेव्हा इतके आनंदात होते. मला खूप अभिमान वाटत होता. छाती अशी धडधडत होती, जणू मला तापच चढत असावा. रात्रभर मी द बार्बर ऑफ सेव्हिलबद्दल बडबडत होते. मला असं वाटलं की या प्रकारानंतर तो वरचेवर आमच्याकडे जाईल. पण तसं झालं नाही. त्याने येणं पूर्णपणे थांबवलं. महिन्याभरात फार तर एकदा तो आला, तेही थिएटरला जायला बोलवायला. त्यानंतर आम्ही पुन्हा 2दा थिएटरला गेलो. पण मला ते अजिबात आवडलं नाही. मला दिसत होतं की मी आजीच्या बरोबर अशी कोंडवाड्यात डांबली गेले. याची त्याला दया येते. बस, यापेक्षा जास्त काही नाही. पुढे हे मला फारच मनाला टोचू लागलं. तसं काय, मी बसत होते, वाचत होते, काम करत होते, कधी हसत होते, कधी आजीला त्रास देत होते. पण कधीकधी मला फक्त रडू यायचं. माझी अंगकाठी रोडावली. मी अगदी आजारीच पडले म्हणा ना. ऑपेराचा हंगाम संपला आणि भाडेकरू आमच्याकडे यायचा अगदी बंद झाला. जेव्हा केव्हा आम्ही भेटायचो त्या जिन्यात, तेव्हा तो गप्प राहूनच मला अभिवादन करायचा. इतका गंभीर असायचा की जणू त्याला बोलायची इच्छा नाही. आणि तो अगदी पार बाहेर ओटीपर्यंत गेला तरी मी अर्ध्या जिनातच उभी असायचे, चेरीसारखा लालबुंद चेहरा घेऊन. कारण त्याच्याशी भेट झाली की माझं रक्त सगळं डोक्यात चढायचं. अखेर आता शेवट आला. मे महिन्यात बरोबर वर्ष झालं या गोष्टीला. मे महिन्यात भाडेकरू आमच्याकडे आला आणि आजीला म्हणाला की त्याचं इथलं सगळं काम संपलं. आता त्याला 1 वर्षासाठी पुन्हा मॉस्कोला गेलं पाहिजे. जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मी पांढरी फटक पडले आणि मेल्यागत खुर्चीत कोसळलेच. आजीच्या हे काहीच लक्षात आलं नाही. त्याने आपण जाणार असल्याचं जाहीर केलं आणि आम्हाला अभिवादन करून तो निघून गेला. आता मी काय करणार? मी खूप विचार केला, खूप दुःख केलं आणि अखेरीस ठरवलं. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. मी ठरवलं की संध्याकाळी आजी झोपली की सगळं संपवून टाकायचं. तसंच केलं. माझे जे काही कपडे, बारीक सारीक गोष्टी होत्या त्याचं एक गाठोडं बांधलं. ते गाठोडं घेऊन अक्षरशः अर्धमेल्या अवस्थेत मी भाडेकऱ्याकडे पोटमाळ्यावर गेले. मला असं वाटलं की जिना चढायला आपल्याला 1 तास लागला आहे. मी जसं दार उघडून आत गेले तसं तो मला पाहून ओरडलाच. त्याला वाटलं की मी म्हणजे भासच आहे. मी जेमतेम उभी राहू शकत होते.
म्हणून तो मला पाणी द्यायची धावपळ करू लागला. माझी छाती दडदडत होती, डोकं दुखत होतं. माझी अक्कल हुशारी जणू कळंजून गेली होती. मी भानावर आले तशी मी गाठोडं त्याच्या पलंगावर ठेवलं. मी तिथेच बसले. ओंजळीत तोंड लपवून मी रडायला लागलीच सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो माझ्यापुढं उभा राहिला. त्याचा चेहरा फिकट पडला आणि तो दुःखाने माझ्याकडे पाहू लागला. इतकं दुःखाने पाहू लागला की माझं काळीज दुभंगलंच. तो म्हणाला, ऐका माझं नास्तेंका, मी काहीही करू शकत नाही. मी गरीब आहे. सध्या माझ्याजवळ काहीही नाही. अगदी राहायला धड जागासुद्धा नाही. जर मी तुमच्याशी लग्न केलं तर आपण राहायचं कुठे? आम्ही खूप वेळ बोलत होतो. मला माझ्या भावना अनावर झाल्या. मी म्हणाले की मी आजीबरोबर राहू शकत नाही. मी तिच्यापासून पळून जाईन. मला असं पिनेने टाचून ठेवलेलं अजिबात चालणार नाही. जर हवं तर मी त्याच्याबरोबर मॉस्कोला जाईन, कारण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. शरम, प्रेम व अभिमान सगळंच एकदम माझ्यामध्ये उफाळून आलं. मी इतकी थरथरायला लागले की अगदी बिछाण्यावर पडायलाच आले. नकाराची मला एवढी भीती वाटत होती. तो काही मिनिटं गप्प राहिला, मग उभा राहिला, माझ्याजवळ आला आणि त्याने माझा हात हातात घेतला. तो दाटलेल्या आवाजात म्हणाला, ऐका माझ्या प्रिय नास्तेंका, मी तुम्हाला वचन देतो की जर कधी काळी माझी परिस्थिती लग्न करण्याजोगी असेल तर केवळ तुम्हीच मला सुखी करू शकाल. मी ग्वाही देतो तुम्हाला की फक्त तुम्हीच मला सुखी करू शकाल. ऐका, मी आता मॉस्कोला जातो. मी तिथे बरोबर 1 वर्ष राहीन. मला अशी आशा आहे की माझी कामं मला मार्गी लावता येतील. जेव्हा मी परत येईन तेव्हाही जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर मी तुम्हाला वचन देतो की आपण समाधानाने संसार करू. पण आता नाही. आता मला शक्य नाही. कसलेही वचन देण्याची मला आता मोकळीक नाही. मी पुन्हा सांगतो तुम्हाला जर ही गोष्ट 1 वर्षात घडली नाही तरी ती कधीतरी नक्की घडेल. समजा त्यावेळी जर तुम्हाला दुसरा कुणी माझ्यापेक्षा जास्त आवडत असेल तर मी आतापासून तुम्हाला शब्दात बांधून ठेवू शकत नाही. मला नाही जमणार ते. असं तो मला बोलला आणि दुसऱ्या दिवशी निघून गेला. आजीला यातलं काहीही सांगायचं नाही असं ठरलं. त्याची तशी इच्छा होती. तर मग माझी सगळी गोष्ट आता जवळपास संपली. बरोबर 1 वर्ष झालं तो आला आहे. इथे तो 3 दिवस आहे आणि काय? शेवट ऐकण्याच्या अधीरतेमुळे मी जोरात विचारले आणि आजतागायत तो आला नाही. नास्तेंकानं उत्तर दिलं. बळ कसंबसं एकवटून ती म्हणाली, काही चिठ्ठी नाही की काही बातमी नाही. ती थांबली. थोडा वेळ गप्प राहिली. मग चेहरा ओंजळीत लपवून ती असे काही हुंदके द्यायला लागली की माझं काळीज पिळवटून निघालं. यातून असं काही निघेल अशी मला अपेक्षाच नव्हती. नास्तेंका, मी थोड्या घाबरलेल्या दबक्या आवाजात सुरू केलं. नास्तेंका, कृपा करून रडू नका. कशावरून तुम्हाला माहिती आहे? कदाचित तो अजून आला नसेल. इथेच आहे तो. नास्तेंका माझं बोलणं तोडत म्हणाली. तो इथंच आहे. मला माहिती आहे. तेव्हाच तो जाण्याच्या आदल्या दिवशीच आमचं असं ठरलं होतं. मी तुम्हाला सांगितलं त्या
गोष्टी बोलल्यानंतर आम्ही ठरवलं, आम्ही इथे फिरायला आलो होतो, अगदी इथेच नदीकाठावर. 10 वाजले होते. आम्ही अगदी याच बाकावर बसलो होतो. मी रडत नव्हते. तो जे काय बोलत होता ते ऐकायला मला गोड वाटत होतं. तो म्हणाला की तो आला की ताबडतोब आमच्याकडे येईल आणि जर मी त्याला नकार दिला नाही तर आमचं सगळं आजीला सांगू. तर आम्ही सगळं आजीला सांगू. आता तो आलाय, मला ते कळलंय, पण त्याचा पत्ताच नाही. ती पुन्हा रडायला लागली. अरे देवा, तुमच्या दुःखात मी काहीच मदत करू शकत नाही का? मी ओरडलो आणि हताश होऊन मी बाकावरून जवळजवळ घसरलोच. नास्तेंका, सांगा, मी त्याच्याकडे जाऊन भेटू का? जाता येईल का? ती एकदम मान वर करून म्हणाली, नाही, अर्थातच नाही. मी भानावर येऊन मी म्हणालो, असं करा, पत्र लिहा. ती ठामपणे म्हणाली, नाही, ते शक्य नाही, नाही करता येणार. तिने मान खाली घातली व ती माझ्याकडे पाहण्याचे टाळू लागली. का नाही, का शक्य नाही? मी पुढे बोलणं चालूच ठेवलं. माझीच कल्पना मला अतिशय आवडून गेली. नास्तेंका, कसं पत्र तुम्हाला माहिती आहे का? पत्र तऱ्हेतऱ्हेची असतात. हाच मार्ग आहे नास्तेंका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही. ते सगळं जमवून आणता येईल. पहिलं पाऊल तर तुम्ही टाकलं आहेच. आता का बरं? नाही, त्याचा अर्थ असा होईल की मी गुंतवून घेऊ इच्छिते. अरे रे प्रिय नास्तेंका, मी हसलो आणि तिचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो, तसं अजिबात नाही. कारण शेवटी काही झालं तरी त्याने तुम्हाला वचन दिलं आहे. मला असं दिसतंय की तो चांगला माणूस आहे. तो सभ्यपणे वागला आहे. माझ्या स्वतःच्याच तर्कबुद्धीने आनंदित उत्साहित होत मी चालू ठेवलं. तो कसा वागला? त्याने वचन देऊन स्वतःला बांधून घेतलं. तो म्हणाला की जर त्याने लग्न करायचं ठरवलं तर तुमच्याखेरीज कुणाचाच तो विचार करणार नाही. त्याने अगदी आतासुद्धा त्याला नकार देण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं. अशा परिस्थितीत तुम्ही पहिलं पाऊल टाकू शकता. तुम्हाला तो हक्क आहे. त्याने तुम्हाला अग्रक्रम दिला आहे. जरी दिलेल्या वचनातून त्याला मोकळं करायचं असलं तरी ते करायचंय तुम्ही. ऐका, तुम्ही काय लिहिलं असतं? काय? हेच पत्र. मी असं लिहिलं असतं, आदरणीय श्रीयुत. असं आदरणीय श्रीयुत वगैरे लिहिण्याची गरज आहे? अर्थातच. कशासाठी? मला वाटतं. बरं, पुढे सांगा. आदरणीय श्रीयुत, मला माफ करा, कारण मी नको, माफी मागायची नाही, गरज नाही. वस्तुस्थितीतच त्या पत्राचं समर्थन सामावलं आहे. सरळ लिहा. मी तुम्हाला पत्र लिहिते आहे. माझ्या उतावीळपणाबद्दल मला माफ करा, परंतु गेले सबंध वर्ष मी आशा बाळगून आनंदात होते. आता अनिश्चिततेचा एकही दिवस मी कंठू शकत नाही. यात माझा काय दोष? आता तुम्ही परतला आहात तेव्हा कदाचित तुमचा विचार बदलला असेल. तसं असेल तर माझं पत्र तुम्हाला सांगेल की मी तक्रारी करत नाही आहे किंवा तुम्हाला दोषही देत नाही आहे. मी तुम्हाला दोष देत नाही, कारण तुमच्या हृदयावर माझी सत्ता नाही. माझं तेच नशीब. तुम्ही भले गृहस्थ आहात. मी उतावीळपणे लिहिलेल्या ओळींना तुम्ही हसणार नाही किंवा त्यामुळे तुम्ही नाराजही होणार नाही. लक्षात घ्या की त्या ओळी एका गरीब बिचाऱ्या मुलीने लिहिल्या आहेत. ती एकटी आहे. तिला मार्गदर्शन करणारं कोणी नाही, सल्ला घ्यावा असं कोणी नाही आणि आपल्या हृदयावर काबू मिळवणं
तिला कधी जमलंच नाही. पण एका क्षणासाठी का होईना माझ्या मनात संशय आला. याबद्दल मला माफ करा. जिनं तुमच्यावर इतकं प्रेम केलं आणि करते, तिचा असा अपमान करण्याचा विचारही तुमच्या मनात येणं शक्य नाही. होय होय, अगदी असंच वाटत होतं मला. नास्तेंका ओरडली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. ओह, तुम्ही माझा संशय फेडलात. देवानंच तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय. आभारी आहे, आभारी आहे तुमची. तिच्या आनंदित चेहऱ्याकडे बघून अतिशय खुश होत मी उत्तरलो. कशाबद्दल? देवानं मला पाठवलं त्याबद्दल? हो ना, त्याच्याही बद्दल. अरेच्छा नास्तेंका, आपण इतर लोकांचे अशासाठी आभार मानतो. आपण इतर लोकांचे अशासाठी आभार मानतो का की ते आपल्याबरोबर राहत आहेत म्हणून? मी तुमचे आभार अशासाठी मानतो की तुम्ही मला भेटलात, अशासाठी की संपूर्ण आयुष्यभर मी तुम्हाला आठवत राहीन. पुरेपुरे. पण आता ऐका, तेव्हा असं ठरलं होतं की तो आला रे आला की ताबडतोब तो मला कळवेल. माझ्या ओळखीच्या लोकांच्या घरात तो माझ्यासाठी चिठ्ठी ठेवेल. ते अतिशय दयाळू आणि चांगले लोक आहेत. त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. आणि जर मला पत्र लिहिणं शक्य नसेल, कारण काही वेळा पत्रात सगळ्या गोष्टी लिहिणं शक्य होत नाही, तर मग तो येईल त्याच दिवशी बरोबर 10 वाजता त्याने इथे यायचे. इथेच आम्ही भेटायचं ठरवलंय. तो इथे आलाय हे मला कळलंय, पण आज 3रा दिवस आहे. अजून पत्रही नाही अन तोही आला नाही. सकाळी आजीला सोडून मला निघता येत नाही. आता उद्या सकाळी तुम्हीच माझं हे पत्र मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलं त्या भल्या लोकांकडे नेऊन द्या. ते लोक हे पत्र नक्की त्याला देतील. जर उत्तर आलं तर तुम्ही स्वतः ते घेऊन इथे रात्री 10 वाजता या. पण अगोदर पत्र लिहावं लागेल, म्हणजे मग हे सगळं परवाच्या दिवशी होईल. पत्र. थोडंसं गोंधळून नास्तेंका म्हणाली, पत्र. पण तिने आपलं बोलणं पूर्ण केलं नाही. तिने आपली मान वळवली. गुलाबाच्या फुलासारखी तांबडी लाल झाली आणि अचानक माझ्या असं लक्षात आलं की माझ्या हातात पत्र आहे. बहुधा अगोदरच कधीतरी लिहिलेलं आणि सीलबंद केलेलं. माझ्या मनात एक परिचित, प्रिय, लालित्यपूर्ण आठवण जागी झाली. रोजी झिना. रोजी झिनाना मी सुरुवात केली. रोझिना. आम्ही दोघं एकदमच गायला लागलो. मी अत्यानंदाच्या भरात तिला मिठीच मारणार होतो. ती लाजली. जशी केवळ तीच लाजू शकायची तशी, आणि मोत्यांसारखी अस्वल तिच्या काळ्या पापण्यांवर थरथरत असतानाच ती हसली. बास, पुरेपुरे. आता निरोप घ्या. ती घाईघाईने म्हणाली, हे घ्या पत्र, आणि ते जेथे पोचवायचं तो हा पत्ता. अच्छा, भेटूया उद्या. तिने माझे दोन्ही हात घट्ट धरले, मान लववली आणि एखाद्या बाणासारखी ती तिच्या गल्लीत दिसेनाशी झाली. ती जिकडे गेली तिकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. उद्या भेटूया, उद्या भेटूया. ती डोळ्यांसमोरून दिसेनाशी झाल्यावरही माझ्या डोक्यात येत राहिलं. नास्तेंकाची गोष्ट हा भाग येथे
पुढच्या भागात तिसरी रात्र पाहूया.